उमेदवारांना खूप चांगलं मतदान हे झालेलं आहे। तीन दिवस जरा निकालाचा पूर्ण प्रभाग आणि जवळजवळ आमचे 7 ते 8 नगरसेवक हे 200 ते 250च्याच फरकाने त्यांचा पराभव झाला। तर मी जनतेचे मनापासून आभार मानते। आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचेही मी या ठिकाणी विशेष करून अभिनंदन करेन। अगदी कमी वेळामध्ये इथं सांगेन 12 दिवसामध्ये एवढं मोठं निवडणुकीचं हे जे युद्ध आहे हे लढाईचं काम आमच्या या सर्व सैनिकांनी फील्डवर केलं। आम्ही निवडणुकीमध्ये मतं मागत असताना हिंदुत्व या विषयावर प्रामुख्यानं भर देऊन हिंदुत्वासाठी आम्ही लढतोय, आम्हाला हिंदुत्वासाठी आपण मतदान करावं असं आवाहन आम्ही जनतेला केलं होतं। आणि मला झालेल्या मतदानातून हे स्पष्टपणे दिसून येत आहे की हिंदू प्रेमी जे मतदार आहे हिंदुत्वाच्या बाजूने त्यांनी खूप मोठं मतदान केलेलं आहे। जवळजवळ 30,531 मतं अविनाश भाऊंना मिळाली आहे। आणि जे रत्ना रघुवंशी ज्या निवडून आल्या शिवसेनेच्या चिन्हावर त्या वोट जिहाद याच्यामुळे निवडून आलेल्या आहेत। आपण जर प्रभाग निहाय एकेका प्रभागामध्ये झालेलं मतदान बघितलं तर आपल्याला लक्षात येईल 3 ते 4 प्रभागांमधूनच त्यांना जवळपास 9,000ची आघाडी आहे। आणि या 3 ते 4 प्रभागांमध्ये जिथून त्यांना 9,000 मतांची आघाडी आहे ते एका विशिष्ट समुदायाचं त्या ठिकाणी मतदान होतं। आणि त्यांनी स्पष्ट एकाच बाजूने मतदान केलं ते म्हणजे रत्ना रघुवंशींना। आणि 2 प्रभाग तर असे होते म्हणजे नंदुरबारकरांसाठी तर मी म्हणेन की आपल्या सगळ्यांना हा निकाल खरा अभ्यास करण्यासारखा आहे की नंदुरबार शहरामध्ये पहिल्यांदा MIM सारख्या पक्षाचे 4 नगरसेवक जर निवडून येत असतील आणि नंदुरबार शहराच्या रस्त्यांवर हिरव्या रंगाचा जर गुलाल दिसत असेल तर आपण सगळ्यांनीच खरं म्हणजे सतर्क होण्याची गरज आहे। जे MIMचे उमेदवार उमेदवारी करत होते यांचं जर झालेलं मतदान आपण बघितलं तर जवळपास 10,179 एवढं मतदान हे MIMच्या उमेदवारांना झालेलं आहे। आणि रत्ना रघुवंशींना जर झालेलं मतदान आपण बघितलं तर त्या 11,000च्या फरकाने या ठिकाणी निवडून आले। तर याच्यातूनच एक आपल्याला स्पष्ट दिसतंय की एका विशिष्ट समुदायाने या ठिकाणी वोट जिहाद केला आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून काही प्रभागांमध्ये जिथे MIMचे उमेदवार होते आणि तिथे त्या समाजाचं मतदान असताना त्यांनी त्या प्रभागांमध्ये MIMला मतदान न करता चंद्रकांत रघुवंशींच्या उमेदवारांना केले, जेणेकरून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तिथे होते, नवे होते, बरेच असे होते की जे निवडणुकीतच पहिल्यांदा उभे राहिले। आणि अगदी 10 ते 15 दिवसामध्ये मी सुरुवातीलाच बोलली ना 10 ते 15 दिवसात आम्ही ही सर्व लढाई या ठिकाणी उभी केली, जबकि ते 1 वर्षापासून त्यांची तयारी चालली होती। आणि कुठे ना कुठे आमच्या पक्षाच्या लोकांशी ते पूर्वीपासून संपर्कात होते ज्यांना त्यांनी ऐन इलेक्शनच्या टायमाला त्यांच्याबरोबर घेतलं, त्याच्यामुळेही कुठेतरी आमच्या उमेदवारांना धोका झालेला आहे। नवापूरची जबाबदारी जिल्हा अध्यक्ष त्या ठिकाणी बघत होते, त्यामुळे तिथे काय प्रॉब्लेम झाला किंवा तिथल्या सीटा का आल्या नाही याचं विश्लेषण ते करू शकतात, मी नाही करू शकत। मी नंदुरबारचं काय असेल त्याचं उत्तर देऊ शकते। हा विषय येतच नाही कारण नंदुरबार शहरात आमची पहिले पण सत्ता नाही होती, सत्ता त्यांचीच होती आणि आम्ही विरोधातच होतो पहिले पण, आता पण आम्ही विरोधात आहोत। उलट हुकुमशाही त्यांची होती, दादागिरी त्यांनी केली, त्यामुळे काही समुदाय मधले लोक ज्यांना भाजपला मतदान करायचं होतं ते त्यांच्या दडपशाही आणि दादागिरीमुळे मतदान त्यांनी केलं नाही की आमचा उमेदवार पडला तर तुम्हाला मारू ठोकू अशा प्रकारच्या धमक्या लोकांना देण्यात आल्या। कुठल्या प्रभागात देण्यात आल्या ते पण मी तुम्हाला माहिती नंतर देईन। पण सगळ्यांना सांगू इच्छिते की हा जो विजय ते लोक मनवत आहेत चंद्रकांत रघुवंशी किंवा रत्ना रघुवंशी हा त्यांचा विजय नसून हा वोट जिहादचा विजय आहे। आपण हिंदुत्वासाठी लढत होतो, हिंदुत्वासाठी आपण मतं मागत होतो आणि हिंदू वोटर्सनी आम्हाला मोठं मताधिक्य या ठिकाणी दिलेलं आहे। उमेदवार होते जे निवडून आले ते आणि जे काही मतांनी ज्यांचा पराभव झाला ते सुद्धा सर्व 41चे 41 उमेदवार हे आमचे
पुढील 5 वर्ष जनतेमध्ये पूर्णपणे जाऊन त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे. जे निवडून आले आहे ते सभागृहामध्ये त्या ठिकाणी नक्कीच आपल्या नंदुरबार शहराच्या विविध विषयांवर लढतील आणि जे निवडून येऊ शकले नाही ते पण आपापल्या प्रभागांमध्ये त्या ठिकाणी पुढील 5 वर्ष गावित साहेबांच्या नेतृत्वामध्ये जी काही विकास कामं नंदुरबार शहरामध्ये किंवा नंदुरबार विधानसभेमध्ये गावित साहेब या ठिकाणी सांगतील त्याप्रमाणे या ठिकाणी हे सर्व आमचे उमेदवार करणार आहेत. आणि अगदी कमी वेळामध्ये म्हणजे आमचे विरोधक जे आहेत ते तर जवळपास वर्षभरापासून त्यांची नगरपालिकेची तयारी सुरू होती आणि त्यांना वर्षभरापूर्वीपासून तयारी करत असताना त्यांच्या लक्षात आलं की कुठेतरी त्यांची बाजू कमजोर आहे, म्हणून त्यांनी आमच्या पक्षातल्या काही लोकांना त्यांच्याकडे अगदी शेवटच्या निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी काहींना त्यांनी प्रवेश दिला आणि प्रवेश दिल्यानंतर पण ज्यांना त्यांनी प्रवेश दिला जर ज्या समुदायाला ते प्रतिनिधी म्हणून काम करतायत त्या समाजाचं जर आपण वोटिंग पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की त्या समाजाने सुद्धा आमच्या उमेदवारांना त्या ठिकाणी मतदान केलेले. आज आमचे चौधरी समाजाचे जवळजवळ 5 उमेदवार हे आमचे विजयी झालेले आहेत आणि चौधरी समाजाचं जर आपण टोटल मतदान पाहिलं तर 90%च्या आसपास वोटिंग त्या समाजाचं हे अविनाश भाऊ माळी यांना मिळालेले. त्यामुळे जे आम्हाला सोडून गेले त्यांच्या समाजाने त्यांची साथ न देता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची साथ दिली. ज्यांनी नोन अननोन जेवढे फिगर्स आम्हाला ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते.